जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे ध्यान उभे विठेवरी सुंदर ते 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 ध्यान उभे विठेवरी करकटेवर हे ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवर ठेवोनिया काचे पितांबरा तुळशीहारा गळा काचे पितांबरा उभे विठेवरी करकटेवारी ठेवोनिया सुंदर ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर ए तुळशी हार गळा गजब जमर आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा गजब जमर आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर तुळसी हार काचे पितांबर तुळसी हार काचे पितांबर मकर कुंडले तळपती श्रमणी मकर कुंडले तळपती श्रमणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी हे मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिक सोमाने विराजितो मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिक सोमाने विराजितो तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिक सोमाने विराजितो मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिक सोमाने विराजितो तुळसी हार काचे पितांबर तुळसी हार काचे पितांबर हे तुळशी हार गळा गजब जमर आवडे निरंतर हे तुळशी हार गळा गजब जमर आवडे निरंतर हे ध्यान तुळशी हार गळा
पितांबर आवडीने नंतर येची जवान तुळशी हार गळा काचे पितांबर आवडीने नंतर येची जवान तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर 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 माझे याची सर्व सुख तुका मने माझे याची सर्व सुख तुका मन माझे हेची सर्व सुख तुका मन माझे हेची सर्व सुख तुका मने माझे याची सर्व सुख तुका मने माझे याची सर्व सुख तुका मन माझे हेची सर्व सुख तुका मन माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख वाढीने श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काजत पितांबर तुळशी हार गळा काजत पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर याची धारा आवडे निरंतर याची आवडे निरंतर याची धारा आवडे निरंतर याची हार तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर काचे पितांबर विठोबा बार कुमारी ऐका हरिद्वारला कधी जर गेलात जय जय राम कृष्ण हरी कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी
वदनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले हो वासनी, सुख झाले हो वासनी. विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा मनोन विठ्ठल आवडी, मनोन विठ्ठल आवडी. तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा, तुहा माधव बरवा. तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर. बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर. बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ
सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शेष मच्छिंद्र तयाचा मुख्य शेष मच्छिंद्र तयाचा मुख्य शेष मच्छिंद्र तयाचा मुख्य शेष मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष बोळला गहिनी प्रति गोरक्ष बोळला गहिनी प्रति गोरक्ष बोलला गहिनी प्रति गोरक्ष बोलला गहिनी प्रति थोडं छाती लावा छाती लावा साधे निवृत्ती दातार गहिनी प्रसादे निवृत्ती दातार गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार तुझ बिले ज्ञानदेवा सार तुझ बिले ज्ञानदेवा सार तोच बिले ज्ञानदेवा सार तोच बिले मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष बोळला गहिनी प्रति गोरक्ष बोळला गहिनी प्रति गोरक्ष बोलला गहिनी प्रति गोरक्ष बोलला गहिनी प्रति विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई 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 आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा 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 मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला मच्छिंद्राने बोध
मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला गोरक्ष वळला गह्यानी प्रती गोरक्ष वळला गह्यानी प्रते गह्यानी प्रते गोरक्ष बोळला गह्यानी प्रते गोरक्ष वळला गह्यानी प्रती गोरक्ष वळला गोरक्ष वळला गह्यानी प्रती गोरक्ष वळला गोरक्ष वळला गह्यानी प्रती गोरक्ष वळला गह्यानी प्रती गोरक्ष वळला गह्यानी प्रती गोरक्ष वळला गह्यानी प्रती मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला मच्छिंद्राने बोध गोरक्षाची विठ्ठल 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 टाळी वाजवा मागवा विठ्ठल बोला भजन करा विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल वाजवा. सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष उळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष उळला गहिनी प्रती नमो विश्वरूपा विष्णु माय बापा. 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 अपरामोमा पांडुरंग अपरामोमा पांडुरंग. गदा शंख चक्रादिभिर्भावितांगं चिदानंद संलक्षणाट्य स्वरूपम यमादेष्ट भेदांग योग प्रवीणं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. न पाय अति कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकासी. मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे श्रीरामदूतं शरणं प्रपदे. चरणी नमन माझे नाथाला चरणी नमन माझे. चरणी नमन माझे नाथाला चरणी नमन माझे. चरणी नमन माझे नाथाला चरणी नमन माझे. टाळी वाजवा भजन करा. नाथाला नमन करायचे. नमन माझे. चरणी नमन माझे नाथाला चरणी 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 नमन माझे. सावरगावच्या मच्छिंद्रनाथाला चरणी नमन माझे. सावरगावच्या मच्छिंद्रनाथाला चरणी नमन माझे. सावरगावच्या मच्छिंद्रनाथाला नमन माझे माझे. सावरगावच्या मच्छिंद्रनाथाला चरणी नमन माझे. मडीगावच्या कानिपनाथाला चरणी नमन माझे. मडीगावच्या कानिपनाथाला चरणी नमन माझे. मढीगावच्या कालिकनाथाला चरणी नमन माझे. मढीगावच्या कालिकनाथाला चरणी नमन माझे. प्रयागराजच्या धर्मनाथाला 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 चरणी नमन माझे. हा गिरनारच्या दत्त प्रभूला चरणी नमन माझे. गिरनारच्या दत्त प्रभूंना चरणी नमन माझे. दत्तप्रभूला चरणी नमन माझे. गिरनारच्या दत्तप्रभूला
खंडोबा देवाला चरणी नमन माझे जेजुरीच्या खंडोबाला चरणी नमन माझे जेजुरीच्या खंडोबाला चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथाला 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 चरणी नमन माझे ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मागिरी श्री निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष उळला गैनी प्रती विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा एक प्रसिद्ध बहुतेकांच्या पाठातला परिचयातला रोजच्या म्हणण्यातला गुरु परंपरा सांगणारा अभंग आजच्या या धर्मबीजेच्या सोहळ्याच्या निमित्ताने होणाऱ्या कीर्तन सेवेच्यासाठी मी तुमच्यासमोर मांडला आहे. ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रस्तुत अभंगातून मी ज्ञानी कोणामुळे झालो, मी ज्ञानराज कोणामुळे झालो, मी विवेकवान, मी मोठा कोणामुळे झालो, मी शहाणा कोणामुळे झालो, हे जगापुढे सांगतायत. आपली परंपरा जगापुढे उलगडून दाखवतायत. असा गोड अर्थाचा भावनेत भिजलेला हा अभंग, छोटासा अभंग, बहुतेकांच्या परिचयातला अभंग. अभंगावर काहीसं चिंतन करण्यापूर्वी ज्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जगातील सगळ्यात प्राचीन पुरातन सगळ्यात जुना पंथ नाथपंथ, त्या नाथपंथाचा आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस धर्मबीजेचा सोहळा, ज्याला महाबीज म्हटलं जातं, ज्याला धर्मनाथ बीज म्हटलं जातं. नाथपंथीयांचा आजचा दीक्षा दिवस किंवा कृपा दिवस असा हा धर्मबीजेचा सोहळा जगामध्ये सगळीकडे मोठ्या भक्तिभावाने उत्साहाने साजरा आणि संपन्न होत असतो. या जगातील सर्वात प्राचीन पंथातील जी साधक मंडळी आहे आजचा उत्सव साजरा संपन्न करत असता नाथपंथाचे थोर उपासक आदरणीय श्री साहेबराव दादा कान महाले यांच्यासुद्धा या नाथपंथाच्या उपासना भूमीमध्ये, या पवित्र अशा क्षेत्रामध्ये त्यांच्या सगळ्या अनुयायांनी आणि आपण ग्रामस्थांनी पंचक्रोशीने हा उत्सव धर्मबीजेचा उत्सव या ठिकाणी आयोजित केला. त्यानिमित्ताने काही कीर्तन व्हावं, कीर्तनानंतर अन्नदान व्हावं आणि सगळ्यांना नाथांचं दर्शन व्हावं या हेतूने आदरणीय श्री साहेबराव दादांनी, नाथभक्त साहेबराव दादांनी या उत्सवाचं आयोजन केलं. त्यांच्या छत्राखाली, त्यांच्या कृपा छत्राखाली त्यांचे सगळे अनुयायी आणि सगळ्या परिसरातल्या पंचकृषीतली गावं आपण जमलेले आहात. त्यामध्ये सिद्धपिंपरी, चितेगाव, अजून लाखलगाव, चिहडी असे पंचकृषीतलं हे उपास्य असं ठिकाण आहे. या ठिकाणावर नाथपंथीयांची आणि अन्य सगळ्या भाविकांची श्रद्धा आहे. म्हणून या श्रद्धेसाठी आपण या कीर्तनासाठी मोठ्या भक्तिभावाने उपस्थित आहात. आजची सेवा आदरणीय श्री नाथभक्त साहेबराव दादांनी माझ्याकडे दिली आहे. सेवेसाठी वेळेत हजर झालेलो आहे. आमचे मित्र सिद्धपिंपरी भजनी मंडळातले श्री सुरेशरावजी ढिकले यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत पोहोच झालेली आहे. ज्यांनी गोड चाल सादर केली आमची बाळासाहेब, त्यांची सगळी भजनी मंडळी, आदरणीय कान महाले महाराज मृदंग सेवेसाठी या निमित्ताने उपस्थित आहेत. माझ्यासोबत आलेले आदरणीय हरिभक्तीपरायण श्री विकासजी महाराज काकड, नाथपंथाचे ते थोर उपासक आहेत. त्यांचा अभ्यास आहे नाथपंथावर. मुद्दाम मी आजच्या कीर्तनासाठी म्हटलं 2 नाथ भक्तांची भेट घालू, या भावनेने मी त्यांना लांबून बोलावलं आणि महाराज प्रवास करून या निमित्ताने आले. माझी इच्छा होती साहेबराव दादांची आणि विकास महाराजांची भेट व्हावी. 2 नाथपंथाचे उपासक आहेत. या हेतूने, या प्रेमळ आणि सरळ हेतूने मी त्यांना या ठिकाणी बोलावलेलं आहे. चांगले पेटीवादक या निमित्ताने उपलब्ध झालेले आहेत. आमची सगळी मित्रमंडळी, निलेशरावजी ढिकले, आमची लहू पाटील ढिकले, सगळीच सिद्धपिंपरी भजनी मंडळातली सगळी नेहमी वर्षभर आमच्या संपर्कात असणारी ही सगळी वारकरी मंडळी. या निमित्ताने भजनी मंडळ चितेगाव असेल, लाखलगाव असेल, ओढा असेल, सिद्धपिंपरी असेल, चेहडी असेल, सगळी भजनी मंडळी या निमित्ताने उपस्थित आहेत. आपण सर्व माता मावल्या, आपण सर्व पुरी बांधव या निमित्ताने आमचे साईलीला
चॅनलचे सर्वा तेही शूटिंगसाठी साहेबराव दादांच्या आज्ञेसाठी उपस्थित झालेले. चांगली अशी साऊंड सिस्टीम आहे, विनेकरी आहे. मिळालेला 1 तासाचा वेळ आहे. मोडकी तोडकी जशी सेवा मला जमेल, नाथ जशी सेवा करून घेतील तशी, जशी बुद्धी ते देतील तशीच सेवा मी त्यांच्या चरणी 9 वाजता समर्पित करण्याचा प्रयत्न करेन. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. एखादा माणूस शहाणा झाला, एखादा माणूस विवेकवान झाला, ज्ञानी झाला, याची पहिली खूण काय आहे तर त्याची पहिली खूण अशी आहे, तो कृतज्ञ होतो, तो परंपरेला मानतो, तो गुरुला मानतो. गुरुचं नाव काढलं की त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावतात, तो कानाला हात लावतो. समजायचं की याला विद्या पचली, समजायचं आल्यानंतर जो डोळ्याच्या कडा ज्याच्या पानावत असतील, जो आपल्या गुरूंचं नाव मोठ्या अभिमानाने स्वाभिमानाने घेत असेल, समजायचं याला विद्या पचली, याला अध्यात्म कळलं. आणि या उलट जो म्हणत असेल की मीच शिकलो, मला कोणीच सांगितलं नाही, माझी मीच शहाणा झालो, तर समजायचं की हे मिस्टर अर्धवट राव आहेत. यांना काहीच जमलं नाही, यांना काहीच कळालं नाही. गुरुकडून विद्या घेतली पण गुरुचं नाव घ्यायला जो जर नाथपंथी यांची पद्धत आहे, एकट्याचं नाव घ्यायचं नाही, गुरुचं नाव त्यांच्यासमोर लावलं जातं. आपला वारकरी संप्रदाय आहे. या वारकरी संप्रदायामध्ये इतकी कृतज्ञतेची दिव्य परंपरा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना स्वप्नात काही क्षण आपल्या गुरूंचं दर्शन झालं. कुठे? स्वप्नात. आणि किती वेळ? काही क्षण दर्शन झालं. मायबाप 42 वर्षांच्या तुकाराम महाराजांच्या इहलोकातल्या जीवनामध्ये, नंतर तर ते सदैव वैकुंठाला गेले. 42 वर्ष आणि 14 दिवस ते पृथ्वी तलावर राहिले श्री तुकाराम महाराज. जेव्हा जेव्हा त्यांना विचारलं की काय तुम्ही तुकाराम महाराज, एवढे मोठे आहात तुम्ही तुकाराम महाराज, तर तुकाराम महाराजांनी आयुष्यभर हात जोडून असं सांगितलं की मी मोठा आहे खरी गोष्ट आहे, पण मी माझ्यामुळे नाही, माझ्या गुरूंमुळे. फार चांगलं ठिकाण आहे पा. इकडून जर तुम्ही आळंदीला कधी निघालात तर आळे फाटा लागतो, उजवीकडे थोडं जा, एक गाव लागतो ओतूर. त्या ओतूरला जाऊन त्या गावात जा आणि तिथे विचारा की काव इथे तुकाराम महाराजांच्या गुरुजींची समाधी कुठे, तर ते सांगतील की इथं तुकाराम महाराजांची गुरुजी आहेत, त्यांची समाधी आहे, त्यांचं नाव बाबाजी चैतन्य महाराज. जा तुम्ही दर्शन घ्या. तुम्ही जा आणि त्या ओतूरला अगदी 20 मिनिटं लागतात आळे फाट्याहून जायला. मुद्दाम वाट वाकडी करून जा. आपण ओझरला गणपतीला दर्शनाला जातो ना, त्या ओझर जवळून अगदी ते जवळ आहे. तिथे जा, त्या बाबाजी चैतन्यांच्या समाधी समोर तुम्ही नतमस्तक व्हा. जगातली एकमेव समाधी आहे जी मातीने आणि शेणाने सारवली जाते, जगातली. आणि एकमेव, दगडाची नाही, कशाची? मातीची आणि शेणाने सारवली जाते. तिथे एक महात्मा, एक उपासक राहतात त्या बाबाजी चैतन्य महाराजांची. त्यांचं नाव सरकटे बाबा, सरकटे आहेत, ते सेवा करतात त्यांची. आम्ही थांबलो होतो. माघ शुद्ध दशमीचा उत्सव होता आणि काय झालं की रात्रभर पोरांनी फुलांची सजावट केली तिथे. 4 वाजता पोरं झोपली. मंदिराचा दरवाजा, समाधीचा दरवाजा उघडा राहिला. कुणीतरी एक दारुडा मनुष्य आला. त्याने काय केलं, एका खिळ्याने त्या समाधीला टोचलं. सकाळी जेव्हा आम्ही पूजेला गेलो तर त्या खिळ्यातून टोचलेल्या त्या छिद्रातून रक्त बाहेर आलेलं होतं. रक्त हे मी ऐकलेलं सांगत नाही, हे मी पाहिलेलं सांगतो. पाहिलेलं. ती समाधी आहे तिथे ओतूरला, इथं जुन्नर तालुक्यामध्ये बाबाजी चैतन्य महाराजांची समाधी. मला काय सांगायचं लक्षात घ्या, एवढे मोठे तुकाराम महाराज आहेत, एवढे मोठे तुकाराम महाराज आहेत. जगामध्ये त्याची कीर्ती गाजली, त्यांच्या कीर्तीचा डंका जगात वाजला. पण ते तुकाराम महाराज एक क्षण गुरूंचा दृष्टांत झाला. आजही बाबाजी चैतन्य महाराजांचा जो मुख्य दिवस आहे, उत्सवाचा जो मुख्य दिवस आहे, तुकाराम महाराजांची पालखी गुरूंच्या दर्शनाला येते. आजही, आजच्या तारखेला तुकाराम महाराजांची पालखी देहून गुरूंच्या दर्शनाला येते. याला म्हणतात कृतज्ञता, याला म्हणतात कृतज्ञता. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेवी कहा पायी जीव थोर
भावे उतराई काय द्यावे त्यासी भावे उतराई तो हा पायी जीव थोडा, देवी तो हा पायी जीव थोडा, काय द्यावे त्याची भावे उतराई, काय द्यावे त्याची भावे उतराई. कृतज्ञता मोठा सद्गुण आहे महाराज. तो माणूस मोठा आहे जो कृतज्ञ आहे, तो माणूस छोटा आहे जो कृतज्ञ आहे. तो माणूस मोठा आहे जो कृतज्ञ आहे आणि तो माणूस छोटा आहे, लहान आहे, किरकोळ आहे की जो माणूस कृतज्ञ आहे. आपल्याला कोणी शिकवलं त्याला गुरु मानावं. नाथपंथाचे प्रवर्तक आहेत दत्त महाराज. नाथपंथाचे प्रवर्तक, मुख्य प्रवर्तक, आद्य प्रवर्तक दत्त महाराज आहेत. त्यांचं चरित्र भागवताच्या शेवटी शेवटी येतं श्रीमद भागवतामध्ये. त्यांचा आणि नवनाथांचा संवाद आहे. भागवताने नवनाथांना नवयोगेश्वर म्हटलं, नवनारायण म्हटलं. आपण नवनाथ म्हणतो एवढाच फरक आहे, बाकी ते नवयोगेश्वर आहे भागवतामध्ये. त्या नवयोगेश्वरांचा आणि दत्त महाराजांचा भागवताच्या शेवटी संवाद आहे. त्या दत्त महाराजांच्या चरित्रात असं येतं की त्यांनी गुरु मानले, पण 1 नाही, 2 नाही, 4 नाही, 5 नाही, 10 नाही, 24 गुरु. त्यांना विचारलं का हो, एखाद्या गुरुने भागलं नाही का तुमचं? 5 गुरुने 10 गुरु, 24 गुरु मानायचे काय कारण? तो ते दत्त महाराज म्हटले महाराज कारण मी कृतज्ञ आहे. मी ज्याच्याकडून जे शिकलो त्याला मी विसरायला तयार नाही, विसरू नये. मी ज्याच्याकडून जे शिकलो ते दत्त महाराज त्यांनी पृथ्वीला गुरु मानलं. क्षमा नावाचा सद्गुण तिच्याकडून घेतला. त्या दत्त महाराजांनी आकाशाकडून व्यापकता नावाचा सद्गुण घेतला. त्या दत्त महाराजांनी अग्नीकडून निर्लेपता नावाचा सद्गुण घेतला. त्या दत्त महाराजांनी एका कुरर नावाच्या पक्षाला गुरु मानलं. त्या दत्त महाराजांच्या 24 गुरूंपैकी आजगर नावाचा एक प्राणी आहे त्याला गुरु मानलं. पिंगला नावाच्या वेश्येला गुरु मानलं त्या दत्त महाराजांनी. सांगतोय का? त्या दत्त महाराजांनी एका कन्येला गुरु मानलं. लग्नाला आलेल्या मुलीला, उपवर झालेल्या मुलीला त्यांनी गुरु मानले. ते असे फिरत होते. त्या मुलीला पाहायला पाहुणे आले आणि तिचे आईवडील शेतात दूर कामाला गेले होते. तर त्या पाहुण्यांनी अचानक येऊन त्या मुलीला सांगितलं, बाळ आम्ही तुला पाहायला आलो. ती गोंधळली, लाजली, बिचारीला काही कळेना. आईवडील घरी नव्हते. तिने गवताची चटई टाकली, सांगितलं बसा, गुळ दिलं, पाणी दिलं आणि तिने विचारलं का हो तुम्ही जेवण केलं का, जेवता का? तर ते पाहुणे लगेच म्हटले हां जेवतो. खरं म्हणजे थोडा अंदाज घ्यायचा असतो. कोणी जेवतो म्हटल्यावर आहे की नाही, किचनचा अंदाज घ्यायचा असतो, किचनवालीचा पण अंदाज घ्यायचा असतो. जेव घालील का, आहे की नाही, तिची मानसिकता आहे का, हां अंदाज घेऊन करायचं असतं, आहे की नाही, म्हणायचं असतं. पण मग ते पण काय भुकेलेले होते काय कोणास ठाऊक पाहुणे. ते म्हटले जेवतो. तिची मोठी पंचायत झाली. तिला भात घालायचा होता. तिने चटई अंथरली. म्हटले बसा मी स्वयंपाक करते. आईवडील शेतात, गोंधळी बिचारी मुलगी. ती आतमध्ये गेली. तिने काय केलं, सगळ्या उतरंडी शोधल्या. तिला तांदूळ पाहिजे होते, तांदूळ मिळाले नाही. तिला मिळाल्या साळी, साली सकट तांदूळ, काय म्हणतात सालीच ना. तिला मिळाल्या साळी. तिला त्या कांडायच्या होत्या. तिने त्या साळी उखळात घातल्या. लाकडी मुसळ घेतलं. तिने कांडणं सुरू केलं. पण तिच्या हातात बांगड्या होत्या. त्या बांगड्यांचा आवाज एकमेकावर आपटून बाहेरच्या खोलीत जायला लागला. तिला असं वाटलं की बापाची आबरू जाईल, बापाची इज्जत जाईल. पाहुणे विचार करतील की 4 पाहुण्यांना यांच्याकडे जेव घालायला तांदूळ नाही, उद्या लग्नामध्ये हाल होतील, आपलं लग्न जमलं पाहिजे. ही गरज होती मुलींना. जुना काळ आहे की नाही. तिला असं वाटलं की माझं जमावं बाबा, पटकन जमावं. म्हणून तिने काय केलं, बापाची आबरू जाऊ नये, बापाची इज्जत जाऊ नये, बापाची गरिबी, दारिद्र्य ते 4 पाहुण्यांना दिसू नये म्हणून ती हुशार मुलगी. तिला कांडणही करायचं होतं, तांदूळही पाहिजे होते. तिने काय केलं, कांडणही चालावं, बाहेरच्या पाहुण्यांना आवाजही जाऊ नये म्हणून तिने सगळे कंगन म्हणजे बांगड्या, ज्या बांगड्या होत्या ना त्या सगळ्या बांगड्या खाली काढल्या. एकच कंगन, एकच बांगडी या हातात ठेवली. या हातातल्या सगळ्या बांगड्या काढून ठेवल्या. एकच बांगडी तिने ठेवली. तिचं कांडणही झालं, तिला तांदूळही मिळाले, तिने भातही घातला, तिने जेवू घेतलं. त्या दत्त महाराजांनी ते दृश्य पाहिलं. दत्त महाराजांच्या एक लक्षात आलं, गड्या ही मुलगी आपली गुरु आहे. हिने आपल्याला असं शिकवलं की फार बांगड्याजवळ आल्या की आवाज होतो ना. जास्त बांगड्याजवळ आल्यावर आहे की नाही, खडखड होते ना, तुटतात सुद्धा बांगड्या, आहे की काही बांगड्यांचे हातपाय मोडतात, आहे ना. पोलीस स्टेशनला बांगड्याची भांडणं पोलीस स्टेशनला जातात की नाही, आहे की. त्या दत्त महाराजांनी विचार केला की फार बांगड्याजवळ आल्या की आवाज होतो, गड्या फोडतोड होते. आपण ना खूप बांगड्याजवळच येऊ द्यायचं नाही. आपण कोणाचा संग फार करायचं नाही.
त्या दत्त महाराजांनी त्या कन्येला गुरु मानलं. ती 24 गुरूंपैकी त्यांची एक गुरु आहे. याला कृतज्ञता म्हणतात. ते दत्त महाराज पुढे निघाले. ऐका, फार सुंदर दृष्टांत आहे. ते दत्त महाराज पुढे निघाले. त्यांनी एक दृश्य पाहिलं. एक पक्षी, त्याला मांसाचा तुकडा सापडला. कुरर नावाचा पक्षी. त्याने तो मांसाचा तुकडा उचलला आणि त्याने आकाशात उड्डाण केलं. तर सगळे जातभाई त्याचा पाठलाग करायला लागले. त्याला वाटलं की हे माझे जातभाई, माझे भाईबंद हे माझ्या मागे आलेकडे मला फॉलो करायला लागले, आहे की नाही. माझे फॉलोअर्स रात्रीतून कसे काय वाढले. काल तर कोणीच मला फॉलो करत नव्हतं. अचानक मी व्हायरल झालो. कसं काय झालं काय? तर त्याने त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं त्या पक्षाच्या की हे माझ्या मागे नाही लागले, हे माझ्या चोचीतल्या त्या मांसाच्या तुकड्याच्या मागे लागले. जमलं तर हे माझा जीव घ्यायला सुद्धा कमी करणार नाही. तर त्याने काय केलं, तो हुशार झाला, तो शहाणा झाला तो पक्षी. त्याने तो मांसाचा तुकडा पटकन सोडून दिला. सगळ्या त्याच्या जात बहिणी, त्याच्या भाईबंधांनी त्याचा पाठलाग सोडून त्या मांसाच्या तुकड्यासाठी भांडायला लागले. दत्त महाराजांनी विचार केला की आपण सुद्धा असा परिग्रह करायचा नाही. अनावश्यक वस्तूंचा परिग्रह केला की ही अशी जीव घ्यायला माणसं कमी करत नाही. त्या दत्त महाराजांनी त्या मांसाहारी कुरर नावाच्या पक्षाला सुद्धा गुरु मान. असे 24 गुरु आहेत त्यांचे. सांगितलं होतं कीर्तन त्यात जाईल. मला एक सांगायचं, त्या दत्त महाराजांनी ज्याच्याकडून जो सद्गुण घेतला त्याला गुरु मानलं. परिणाम असा झाला महाराज, ते दत्त महाराज एवढे मोठे झाले. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक झाले. कृतज्ञ असावं. कोणी जर बोटाने रस्ता दाखवला ना, तुकाराम महाराज म्हणतात ते बोट पुण्यवान झालं. वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, हे की नाही. तुकाराम महाराज म्हणतात की कृतज्ञ असा. किती उदाहरणं सांगू मी तुम्हाला की परंपरेविषयी किती कृतज्ञ संप्रदाय. पैठणचे एक संत होऊन गेले, त्यांचं नाव संत श्रेष्ठ एकनाथ महाराज. सगळ्यात जास्त अभंग लिहिले त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये. सगळ्यात जास्त वाङ्मय त्यांनी 8 ग्रंथ त्यांचे उपलब्ध आहेत नाथ महाराजांचे. पण त्यांनी प्रत्येक अभंगाचा शेवट स्वतःच्या नावाने केला, पण एकट्याच्या नावाने केला नाही. त्यांनी आपल्या नावासोबत गुरूंचं नाव घेतलं. त्यांच्या प्रत्येक अभंगाचा शेवट एका जनार्दनी असा आहे. मग ते जनार्दन कोण? त्यांचं नाव नाही जनार्दन, जनार्दन गुरूंचं नाव आहे. पण त्यांना असं वाटलं की माझं नाव, केवळ माझंच नाव अर्धवट आहे, गुरूंचं नाव सोबत पाहिजे. त्यांचे एक गुरुबंधू आहेत, त्यांचं नाव राम महाराज. त्यांनी सुद्धा अभंगाचा शेवट एकट्याच्या नावाने केला नाही, त्यांनी सुद्धा आपल्या गुरूंच्या नावाने अभंगाचा शेवट केला. त्यांचं नाव राम महाराज. पण त्यांचा अभंगाचा शेवट करतात ते रामा जनार्दनी चरणी टकची. ज्ञानोबरायांची आरती त्यांनी केली. ते एकनाथ महाराजांचे गुरुबंधू आहेत, जनार्दन स्वामी शिष्य आहेत ते. आणि ते म्हणतात रामा जनार्दनी. त्यांना असं वाटलं की एकट्याच्या नावाला अजिबात देवाच्या दरबारात आपण मान्य होणार नाही, आपण गुरूंचं नाव ठेवलं पाहिजे. त्यांचे अजून एक गुरुबंधू आहे पहा, त्यांचं नाव जना महाराज. त्यांनी सुद्धा आपल्या नावासोबत गुरूंचं नाव जोडून टाकलं. त्यांच्या सुद्धा अभंगाचा शेवट आहे जनी जनार्दनी. एक पंढरपुरात महिला संत झाली, तिचं नाव जनाबाई महाराज. तिने सुद्धा प्रत्येक अभंग आपल्या गुरुला वाहिला आणि प्रत्येक अभंगाचा शेवट केला म्हणे नामयाची जनी. तिचं नाव जनाबाई महाराज. नामया कोण? त्यांचे गुरु. जात्याच्या मुखी घाली ते अभंग आहे जनाबाई महाराजांचे, गोड आहे. जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दार. जात्या एक जण वाजव टाळ. जात्याच्या मुखी घाली ते हे मोत्याचे दारे. तुझ्या कृपेने तुझ्या कृपेने तुझ्या कृपेने तुझ्या कृपेने विठ्ठला मज काही नाही उणे हे मोत्याचे दाणे. जात्याच्या मुखी घाली ते हे मोत्याचे दाणे. मोत्याचे दाणे मोत्याचे दाणे. त्या जनाबाई महाराजांनी असे अभंग केले आणि त्याचा शेवट लिहिला म्हणे नामयाची जनी. कृतज्ञ असावं. जो कृतज्ञ राहील त्याला विद्या पचली, त्याला यश आलं पचलं, कीर्ती आली पचलं. कृतज्ञ माणसाकडे यश येतं पण राहत नाही, संपत्ती येते पण टिकत नाही. टिकवायचं असेल यश, संपत्ती, नाव, प्रसिद्धी, ज्ञान, तर कृतज्ञ असायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज
या जगातले सगळ्यात मोठे कृतज्ञ संत आहेत पहा. सगळ्यात मोठे एवढी मोठी ज्ञानेश्वरी माऊलींनी केली, पण म्हटले की मी नाही केली, माझ्या गुरूंनी माझ्याकडून करवून घेतली. किंबहुना तोचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, एथ माझे जी उरले पायी कपन. माणसं करत नाही त्याचं क्रेडिट घेतात माणसं. हा लग्न जर जमलं ना माझं मीच होतो मी आणि पटले नाही. हा आपला काय संबंध आपण नुसते फक्त जेवायला होतो. आणि जर चांगलं झालं आपणच होतं ना, मीच म्हणलं ना देऊन टाक आहे ना. म्हणजे जे केलं नाही त्याचं क्रेडिट घेणारी आपण, आणि जे केलंय त्याचं क्रेडिट गुरूंकडे देणारे संत माऊली. ज्ञानेश्वर महाराजांना आपण विचारूयात एवढे ज्ञानी महाराज आपण, तुम्ही ज्ञानाचा अवतार. ज्ञानाला असं वाटलं की हातपाय असावे, तेव्हा ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजे ज्ञानेश्वर महाराज तुम्ही कोणामुळे इतके मोठे झालात. माऊली आपल्या परंपरेकडे बोट करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. आदिनाथ गुरु तकळची दांदा, आदिनाथ गुरु तकळची दांदा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु तकळची दांदा, आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु तकळची दांदा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, हे मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला. झाली. महादेव हे पहिले नाथ आहेत म्हणून त्यांचं नाव आदिनाथ. आदी म्हणजे पहिले, ज्यांच्यापासून परंपरेची सुरुवात झाली. आदिनाथ गुरु. ऐका, अनेक देव आहेत कारण आपल्या इच्छा अनेक आहेत, समस्या पण अनेक आहेत. ज्याला आरोग्याची समस्या असेल त्याने सूर्याची उपासना करावी. आपला वेद असं म्हणतो की आरोग्यम भास्करात इच्छेत. आरोग्याच्या ज्याला तक्रारी आजार जास्त आहे, सूर्यदेवतेला रोज नमस्कार करावा, अर्घ्य द्यावं, सूर्याचं उपासक व्हावं, सौर व्हावं. ज्याला आरोग्याच्या समस्या आहेत त्याने, सूर्य ही आरोग्याची देवता आहे. डाव्या डोळ्यातून पाणी यायचं 5 वर्षांपूर्वी 2020ला गाडी चालवली, रात्रभर असं लांबून आलो, पुणे मुंबईहून कीर्तन करून 4-1 तास, की डोळा असा चुरचूर करायचा, खूप आग व्हायची त्या डोळ्याची, डाव्या डोळ्याची. मी नाशिक रोडला गेलो, डोळ्याचे डॉक्टर आहेत तिथं, त्यांनी मला सांगितलं, तपासलं, म्हटले महाराज नंबर लागलाय, तिथून चष्मा घ्या. ड्रॉप दिले डोळ्यात टाकायला. मी त्यांचं ते दुकान खाली त्याच्याकडे गेलो, त्याने माझे कपडे वगैरे पाहिले, मला विचारलं महाराज आहेत तुम्ही? म्हटलं हो महाराज. काय बोला? म्हटलं काय नाही, चष्मा तुमच्या डॉक्टरने हा नंबर दिला, बनवून द्या. तो त्यांनी मला दाखवला. मला म्हणे महाराज ही फ्रेम घ्या. तर म्हटलं किती रुपयाची? मला म्हणे फक्त 7,500ची. म्हटलं फक्त? महाराज तुम्ही एवढा लांब जाणार, लोकांमध्ये राहणार, चष्मा घालणार, थोडी चांगली असावी, थोडी तुम्हाला शोभली पाहिजे, तुम्हाला शोभली पाहिजे. दुकानदाराला लई चॅप्टर राहतात महाराज, आहे की नाही? ते जर आपण गेलो, आपण एखादा शर्ट घातला तर वा हा शर्ट का तुमच्यासाठी शिवला का काय कोणास ठाऊक. महाराज तुम्ही एवढा लांब जाणार, आता इतकं हिंडणार, तुम्हाला इतक्या लोकांशी तुमचा संपर्क, तुम्हाला ही चांगलीच पाहिजे थोडीशी फ्रेम. मी घेतली ती 7,500ची फ्रेम. आता काय झालं बरं का, मी पहिल्याच दिवशी कीर्तनाला गेलो आणि ते चष्मा काढला, गरज नाही म्हटलो, आणि ते चष्मा असा, आता माझी चूक खरं म्हणजे मी खिशात घालायला पाहिजे होता, इथं ठेवायचा, स्टँडवर ठेवायचा, पण चष्म्याची एवढी सवय नाही, मी असं लांब ठेवला, तो असं लांब. आणि ते विठोबा रखमाई झाली, जे हार घेऊन आले ना त्यांनी तोडवला. तर मी म्हटलं बाबा तुम्ही चष्मा फोडला माझा, तर ते एवढंच म्हटले फक्त सॉरी. परत भेटले सुद्धा नाही मला, फक्त सॉरी, गेले निघून. तर मी परत गेलो त्याच्याकडे, त्याला म्हटलं साधी फ्रेम दे. त्यानं तुम्हाला शोभणार नाही मला, साधी तुम्हाला शोभणार नाही. परत घेतली 7,500ची मी. 2 दिवसात 15,000 रुपये. कुठंतरी 2 दिवसांनी ते निमगावला कीर्तनाला चाललो होतं,
आता गरज नाही, तो वाचण्याचा होता, जवळचा होता, गाडी चालवताना गरज नाही म्हणून काढून असं शेजारच्या सीटवर ठेवला. ड्रायव्हर नव्हता त्या दिवशी. 6:45 वाजले होते. त्या अलीकडे, गावाच्या अलीकडे एका वारकऱ्याने हात केला, कपाळावर बुक्का होता, धोतर होतं, म्हातारा माणूस. कीर्तनाला मी चाललोय तर म्हटलं नक्कीच कीर्तनाला बाबा चालले असावेत, आपण त्यांना घेतलं पाहिजे, आपली जबाबदारी. काय म्हणतात त्याला, इथिक्स आहे की नाही, नैतिकता, नीतिमूल्य असं म्हणतात की आपण यांना गाडीत घेतलं पाहिजे. म्हातारा माणूस आहे, तुम्ही गाडी थांबवली, ते लॉक उघडलं, त्यांनी मला पाहून ते खूप एकदम वा महाराज तुमच्याच गाडीतून बसले ना त्या चष्म्यावर. काय म्हटलं हे परवडणार नाही, 2 दिवसात 15,000 रुपये आपले असे फुटून गेले. आमचे एक मित्र आहेत, शिवगिरी बाप्पा म्हणून, मोठा माणूस आहे, खूप कर्नाटकामध्ये आहेत. वैद्यनाथ कंपनीची औषधं सर्टिफाईड करतात. वैद्यनाथ कंपनी आहे ना आयुर्वेद, तिची औषधं त्यांनी प्रमाणित केल्याशिवाय वैद्यनाथ कंपनी बाजारात आणत नाही. एवढा मोठा माणूस आहे, खूप मोठा माणूस. फोन वापरत नाहीत. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री वर्षभर लागणारी औषधं, चूर्ण, भस्म रात्रभर तयार करत बसतात. रात्रभर झोपत नाहीत. कोजागिरी पौर्णिमा रात्रभर वर्षभरासाठी लागणारी चूर्ण, भस्म तयार करून. मोठा माणूस आहे खूप. 15-15 दिवस भेट होत नाही. पण कीर्तनानिमित्त आमचं जाणं असतं, ओळख आहे. मी फोन केला त्यांच्या पुतण्याला, म्हटलो बाप्पाला फोन दे, काय करू. तर मी बोललो त्यांच्याशी, म्हटलो बाप्पा माझा डोळा असा असा चुरचूर करत होता, आग व्हायची, त्याची चष्मा आणला, 2 दिवसात फुटले 2, काय उपाय आहे. त्यांनी सांगितलं महाराज एक कराल का, सूर्य उगवण्यापूर्वी आपण हजर असायचं सकाळी, आणि सूर्याचा उगवता लाल बुंद गोळा 20 मिनिटं पापण्या न पाडता 3 आठवडे पाहायचा. 20 मिनिटं पापण्या पडू द्यायच्या नाही. 20 सेकंद 3 आठवडे सूर्याचा भडक जो गोळा आहे, सकाळचा लालबुंद गोळा आहे, तो पाहायचा. जमेल. म्हटलं न जमायला काय झालं, 15,000पेक्षा तर स्वस्तच आहे की नाही, फुकट आहे, करायला काय हरकत आहे. मी ते केलं महाराज, मी ते केलं. 3 आठवडे केलं आणि खरंच माझा चष्मा गेला निलेशराव. म्हणजे मी काय परत कोणाकडे चेक केलं नाही, कोणत्या डॉक्टरकडे मी काही गेलो नाही. पण माझं चुरचूर न थांबलं, डोळ्यातून पाणी येणं थांबलं. 5 वर्ष झाली, इथून पुढे नाही सांगता येत, पण 5 वर्ष तर ढकलली गाड्या. 5 वर्ष तर आता काही नाही त्रास. गाडी चालवतो रात्रभर, कधी कधी गाडी चालवतो, काय ड्रायव्हरला अडचण आली, नसला ड्रायव्हर, काही नाही होत त्रास. सूर्य ही आरोग्याची देवता आहे. सूर्य ही आरोग्याची देवता आहे. यशाची देवता हनुमंत आहे. ज्याला असं वाटतं, काही माणसं म्हणतात माझ्या हाताला यशच नाही. माणसं म्हणतात ना माझ्या हाताला, मी दुकान टाकलं का नेमकं तिथून ते रस्त्यात बंद झाला, हे की नाही, मी आमकं केलं, यशच नाही. ज्यांना यशाची तक्रार आहे त्यांनी हनुमंताचे भक्त व्हा. यश हा सद्गुण देवाने हनुमंताकडे देऊन टाकला. यशे थोरविला मारुती. ज्यांना तक्रार असेल, यश नाही आपल्याला, काही करतो आपण, जे पीक केलं त्याचाच भाव जातो गड्या. काही म्हणतात ना माणसं, जो व्यवसाय केला त्याच व्यवसायाचा ट्रेंड निघून जातो गड्या. यश ज्याला नाही त्याने हनुमंताचे भक्त व्हा. ज्याला पैसा पाहिजे लक्ष्मीची उपासना करा, लक्ष्मी नारायणाची उपासना करा. ज्याला प्रेम पाहिजे त्याने विठोबाची उपासना करा. ज्याला कला पाहिजे त्याने शारदेची उपासना करा. ज्याला विद्या पाहिजे, आपले शास्त्र म्हणतात, त्यांनी सरस्वतीची आराधना करा. ज्याला बुद्धी पाहिजे त्याने गणपती बाप्पाची आराधना करा. पण ज्याला मोक्ष पाहिजे, कैवल्य पाहिजे, निर्वाण पाहिजे, ज्ञान पाहिजे, त्याने फक्त आणि फक्त भगवान शंकराची आराधना करा. आणि भगवान शंकर ही ज्ञानाची देवता आहे, ज्ञान वाटणारी देवता आहे. ज्ञान वाटणारी देवता भगवान शंकर. आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले. मच्छिंद्राला जले सहजस्थिते, मच्छिंद्राला झाले सहजस्थिते, मच्छिंद्राला झाले सहजस्थिते, मच्छिंद्राला झाले स्थिती. प्रेम मुद्रा गोरक्षादि दले. बोला प्रेम मुद्रा गोरक्षादि दले, तेरी प्रेम मुद्रा गोरक्षादि दले, गोरक्षादि दले, तेरी प्रेम मुद्रा गोरक्षादि दले, तेरी प्रेम मुद्रा गोरक्षादि दले, तेरी प्रेम
मुद्रा गोरक्षा प्रेम मुद्रा गोरक्षा आदिनाथ गुरु आहेत. पहिले नाथ आहेत गुरु भगवान शंकर. सगळ्या परंपरा भगवान शंकरापासून सुरू होत. आदिनाथ गुरु. अडचण कोणती असो आदिनाथाकडे जा. गुरु आहेत ते. ज्ञानमार्गाची अडचण असेल, विवेकाची अडचण असेल, कर्माची अडचण समजा प्रपंचाची अडचण असेल तरी भगवान शंकराकडे पाहावं, शिकावं. गुरु आहेत ते आदिनाथ गुरु. प्रपंचाची साधं संक वाचनात आलेलं. भगवान शंकराचा परिवार पहा तुम्ही. आपल्याला प्रपंच खूप जणांना एकत्र ठेवणं जमत नाही ना. टी व्ही आणला का कोणत्या कोपऱ्यात ठेवायचा नक्की होत नाही. गाडी कोणती घ्यावी, एक म्हणतो बोलेरो घेऊ, स्कॉर्पिओ घेऊ, आहे की एक म्हणतो इर्टिगा घ्यायची, नक्की होत नाही ना. खूप जणांची खूप मतं. आणि मग हा असतो कुटुंबाचा करता. कसं विरोधी लोकांना एकत्र कसं ठेवावं, कसं जपावं, भगवान महादेवापासून शिकावं. महादेवाचा परिवार पहा तुम्ही. त्यांच्या गळ्यात नाग आहे, सर्प आहे. लहान मुलाचं वाहन, लहान मुलाचं वाहन काय महादेवाच्या? उंदीर. गणपती बाप्पाचं वाहन नाग उंदराला खातो. त्यांच्या मोठ्या मुलाचं वाहन मोर. मोर नागाला खातो, नाग उंदराला खातो. हा त्यांचं वाहन, त्यांचं स्वतःचं वाहन नंदी बैल. आणि पत्नीचं वाहन जगदंबेचं वाहन सिंह किंवा वाघ. तो वाघ नंदी बैलाला खातो, गळ्यातला सर्प उंदराला खातो, सापाला मोर खातो. कल्पना करा हे कुटुंब जर कधी कुठं लॉन्सला लग्नाला गेलं आणि यांनी गाड्या जर अशा पार्किंगला लावल्या बाहेर, काय जंगी कुस्त्या होतील, काय कुस्त्यांची दंगल. पण नाही होत का? भगवान शंकराला कळालं ह्या विरोधी प्रवृत्ती आहेत, यांना काम दिलं पाहिजे तरच हे एकत्र राहतील. म्हणून भगवान शंकराने प्रत्येकाला काम दिलं. उंदराला काम दिलं गणपती बाप्पाला न्यायचं सगळीकडे, बुद्धी वाटायला. सापाला काम दिलं माझ्या गळ्यातला तू अलंकार आहे, कधीच माझा गळा सोडायचा नाही. नंदीला काम दिलं की सतत माझ्याकडे पाहायचं. नंदीचं तोंड कायम भगवान शंकराकडे असतं. कुठल्याही मंदिरात जा, तू कायम माझ्याकडे लक्ष ठेवायचं, तू कायम माझं ध्यान करायचं, तू कायम मला पाहायचं, कायम माझी भक्ती करायची. नंदीला त्यात गुंतून दिलं. आणि वाघाला गुंतून दिलं की तू आईची सेवा करायची, तुझ्या आईची म्हणजे पार्वतीची, जगदंबेची, अंबा मातेची, शक्तीची उपासना करायची. त्या वाघाला एवढं का? याचा अर्थ खूप जणांचं कुटुंब एकत्र ठेवायचं झालं तर भगवान शंकराची शिकवण आहे की खूप कामं द्या लोकांना, घरातल्यांना. इतके कामं द्यायची, इतके कामं द्यायची. घरी आल्या आल्या झोपले पाहिजे, नाही तर आधी झोपले पाहिजे मग घरी आले पाहिजे. एवढे कामं द्यायची, एवढे बिझी ठेवायचे. पहा आहे की गुरु आहेत ते. तुम्हाला अडचण कोणती येऊ द्या महाराज, ते गुरु आहेत. प्रपंचात अडचण येऊ द्या, अध्यात्मात येऊ द्या, कर्मात येऊ द्या. ते समुद्र मंथन झालं, समुद्र मंथन झालं. त्या समुद्र मंथनातून अमृत निघण्याऐवजी आधी विष निघालं. सगळ्या देवतांना भगवान महादेवाची आठवण झाली. महादेव आले, विष पिऊन टाकलं, निघून गेले. अमृत प्यायला थांबले नाही. अमृत निघालं, देवतांना आठवण नाही झाली महादेवाची, देवतांनी अमृत वाटून घेतलं. गंमत अशी, महाराज महादेवाकडून कर्म करताना असं शिकावं की दुःख मोठी जबाबदारी आपण घ्यावी आणि सुख दुसऱ्यांकडे जावं. ज्यांनी अमृत पिलं ते फक्त देव झाले, ज्यांनी विष पिलं ते महादेव झाले. ज्यांनी अमृत पिलं ते देव झाले फक्त, आणि ज्यांनी विष पिलं ते मोठं जर व्हायचं असेल ना मोठं, तर मोठं दुःख आपल्याकडे घ्यावं, विष आपल्याकडे घ्यावं, है ना. संकट आपल्याकडे घ्यावी आणि सुख इतरांसाठी द्यावं. मोठं होता येतं, महा होता येतं. भगवान त्याच्या शेजारी 84 सिद्ध मंदिर आहे. त्याच्यात 84 सिद्धांचे पुतळे आहेत, मूर्त्या आहेत. आणि त्याच्या खाली सगळ्या 84 सिद्धांची नावं आहेत. प्रमुख 84 जे सिद्ध आहेत. पण जगामध्ये अनंत जे सिद्ध आहेत, संत जे झालेले आहेत, त्या सगळ्या संतांचे गुरु भगवान महादेव आहेत. म्हणून आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा त्यांचे शिष्य मच्छिंद्रतयाचं, मीननाथ त्यांचे शिष्य, मत्स्येंद्रनाथ त्यांचे शिष्य. त्यांनी ते ज्ञान पुढं दिलं. परंपरा तीच टिकली ज्या परंपरेने शिष्य बनवले महाराज. नाही तर ज्ञान खूप मोठं असतं, शिकवलंच नाही तर काय उपयोग आहे की नाही. एक झाडपाल्याची खूप माहिती असणारा मनुष्य माझ्या परिचित होता. फार झाडपाल्याची त्याला माहिती खूप.
तो माझा परिचय होता तर मी म्हटलो मला शिकवा ना बाबा. ते म्हटले तुला शिकवल्यावर मला कोण विचारील मग. नाही शिकवलं महाराज, नाही शिकवलं. बरं मला नाही शिकवलं, मी तर परक्याच राहा, स्वतःच्या पोरानं शिकवायचं की नाही. नाही शिकवलं तर त्यांच्या श्राद्धाचं कीर्तन मी केलं होतं. श्राद्धाचं अभंग घेतला होता, संत उदार उदार भरले अनंत भांडार. आपल्याला 4 चाली येतात तर मला समजा चाली येतात, मी शिकवले पाहिजे की नाही. हा का माझ्यासोबत पार्सल बांधून पॅक करून द्या, हाय की पॅक करून द्या. तसं माझ्यासोबत त्या चाली पॅक करून जायचं का. त्या जगात वाटायच्या असतात त्या. मला मृदंग येतो, 4 बोल शिकवले पाहिजे की नाही. मला 4 चाली येतात, मला 4 श्लोक येतात, शिकवले पाहिजे की नाही. का पार्सल नेण्यात काय तिकडं काय सत्कार आहे भाऊ, तू कोणाला दिलं नाही इकडं तर तुमचा हा पुष्पगुच्छ देऊन सत्कार आहे. त्याच परंपरा टिकल्या ज्यांनी ज्ञान संक्रमित केलं. भगवान महादेवाने ते ज्ञान मत्स्येंद्रनाथांना संक्रमित केलं. म्हणून मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मत्स्येंद्रनाथांना ते ज्ञान मिळालं. कसं मिळालं, गोड कथा आहे, तुम्हा सगळ्यांनी ऐकली असेल पण सांगतो थोडक्यात. शिवपुराणातली कथा आहे, खूप ग्रंथांमध्ये आलेली कथा. नारद महाराज कैलास पर्वतावर आले, भगवान शंकर नव्हते, माता पार्वती होती. नमस्कार केला. पार्वती मातेने विचारलं, नारदा तू पहिल्यासारखा एवढा येत नाही रे. नारदजींनी सांगितलं, आई काय खरं आहे कोणाचं, इथं भाऊ भावाशी खरं बोलत नाही, बहीण भावाशी खरं बोलत नाही, कोणात प्रेम राहिलं का नाही. पार्वती मातेने सांगितलं, नारदा हे तू जगातले दुखणे इकडं नको आणत जाऊ, तिकडं सोडत जा, इथलं बोल. नारदजींनी सांगितलं ते सगळं खरं आहे, पण म्हटले गप्प राहिले. मराठीत काही शब्द आहेत पा, है की नाही. मराठीत उदाहरणार्थ एक शब्द आहे आता. आता शब्द मागचा परिहार घेऊन येत असतो. मागचं संपलंय, आता मी काय करावं वर्तमान काळात, हे दिग्दर्शन करणारा शब्द आहे आता. उदाहरणार्थ की आता कीर्तन संपलंय, आता तुम्ही जेवायला संपलं नाही बरं, उदाहरण सांग. उदाहरण की आता कीर्तन संपलंय, आता तुम्ही जेवायला बसायला हरकत नाही. म्हणजे भूतकाळ संपलाय, वर्तमान काळात मी काय केलं पाहिजे याचं दिग्दर्शन करणारा शब्द आहे आता. मागचं घेऊन येतो तो शब्द आता आहे. पण एक शब्द आहे पण, मागच्याची माती करतो त्याचं नाव पण, हे की नाही. आपल्याला फोन आला की तुमच्या गावात उद्या मुलगी पाहायला यायचं इकडे, कसं काय, आईबाप चांगले आहेत, परिस्थिती पण चांगली आहे, लग्न करतील, चांगलं शिकलेली मुलगी, दिसायला पण गोड आहे, चांगली आहे. पण मोडलंच समजायचं, खेळच झाला, जायचंच नाही पाहिजे. ते आमच्या गावात 2-4 माणसं लग्न मोडतात बुवा, लग्न मोडतात. आमचे वडील कीर्तनकार आहेत, सुदाम महाराज काळे, तुमचे परिचित आहेत, बाळासाहेबांचे आहे की ओढेकरांचे, सगळ्यांचे परिचित आहे. फार मिश्किल आहेत, फार विनोदी आहेत, सहज विनोद करतात. ते 2-4 जण लग्न मोडणारे ना मला म्हटले, दादा सुदाम महाराज म्हणे यांच्याशी बोलायचं नाही, यांना जे हरी करायचं नाही, हे लग्न मोडतात. तर आमच्या भावाच्या साखरपुड्याच्या दिवशी मात्र गाड्या वेशीवर आल्या आणि थोडा आग्रह करावा लागतो प्रतिष्ठितांना की व्हा पुढं बसा गाडीत. तर आमचे वडील त्यांनाच आग्रह करते, 2-4 जण त्यांनाच आग्रह करू लागले, व्हा पुढं बसा गाडीत, व्हा पुढं बसा गाडीत, व्हा पुढं. तर मी बाजूला घेतलं, दादांना म्हटलं, दादा तुम्ही म्हणता हे लग्न मोडता, मग यांनाच पुढं. तर आमच्या दादांनी मला कानात सांगितलं, बाळा यांना पुढं नाही घातलं तर हे लग्न मोडतात, यांना आधी पुढं घालायचं, यांना आधी पुढं. काही शब्द आहेत, पण एक शब्द आहे पहा, पण शब्द मागच्या सगळ्याची माती करतो, त्याला पण म्हणतात. नारदजी म्हटले पण, आणि ते शांत राहिले. तर पार्वती मातेने विचारलं, काय झालं बाबा तुला, पण का म्हटलं. तर नारदजींनी सांगितलं, आईसाहेब वाईट वाटून घेऊ नका, पण जर मग महादेव तुम्हाला सगळं सांगता असं तुम्हाला वाटतं
तर त्यांच्या गळ्यामध्ये जे नरमुंडांची माळा आहे, मुंडके आहेत, ते कोणाची आहेत तुम्हाला कधी सांगितलं? तो पार्वती मातेने सांगितलं, कधीच नाही सांगितलं. मग म्हटलं होतं ना की जसं जगात आहे तसं कैलास पर्वतावर इथं नारद महाराज निघून गेले. पार्वती मातेला राग आला की सगळं सांगतात असं मला वाटत होतं महादेव मला. ते त्यांच्या गळ्यामध्ये जे नरमुंड आहेत, कवट्या, ते कोणाची आहेत हे का नाही सांगितलं बरं? पार्वती माता कोप भवनात गेल्या. कोप भवन पूर्वी एक भांडण्याची रुसण्याची खोली असायची घराला. जसं हॉल आहे, बेडरूम आहे, किचन आहे ना, तसं एक रुसण्याची खोली असायची. मी फार मोठाले बंगले पाहिले पण तशी काही रुसण्याची खोली हल्ली काही पाहिली नाही. तर मला प्रश्न पडला विकास महाराज की अशी भांडणाची खोली आपण का बांधत नाही? तर मला त्याचं उत्तरही लगेच मिळालं की तशी काही वेगळ्या भांडणाच्या खोलीची गरज नाही. अख्खं घरच कोप भवन झालंय. घराचं नाव तेवढं फक्त समाधान निवास, हा, शांती निकेतन. मात पहिल्यांदा कोप भवनात गेल्या पार्वती माता. भगवान शंकर आले, नंदीला विचारलं, ए आई कुठे तुझी? म्हटले ती कोप भवनात गेली. अरे वर्षानुवर्ष झाले पार्वती कधीच कोप भवनात गेली नाही, कोप भवन कधीच उघडलं नाही, आज कोप भवनात गेली. नंदी कोप भवनात का गेली? म्हटले नारदजी येऊन गेले. हां बरोबर आहे, मग बरोबर आहे, नारदजी येऊन गेले. कोप भवनात गेले भगवान शंकर. पार्वती तू कधी युगानुयुग झाले, जन्मच्या जन्म झाले, कधी काही मागितलं नाही, आज का कोप भवनात आली? काय पाहिजे तुला, काय हट्टय? म्हटलं तुमच्या गळ्यातले नरमुंडांची माळा कोण आहे ते का नाही सांगितलं? म्हटलं हे बघ, तू कधी विचारलं नाही म्हणून मी सांगितलं नाही, हे सगळे मुंडके तुझेच आहेत. अरे ज्ञानेश्वर माऊलींनी नेनो म्हणावं, मला माहिती नाही, काय देखणं दृश्य आहे की नाही? ज्ञानाचे समुद्र आणि काय म्हणतात नेनो. नेनो शब्द माऊलींच्या मुखात खूप वेळा येतो. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराले, भक्त पुंडलिके देखिले. काय सुंदर दृश्य आहे. जगातलं सगळं ज्ञान ज्यांच्याकडे, त्यांनी म्हणावं की नेनो. कधी भगवान शंकराने माता पार्वतीला हे सांगितलं मला माहिती नाही, नेनो. काय सुंदर दृश्य. अहो माणसांना तपास कशाचाच नसतो, माहिती काय नाही, पण कोणी गाडीहून जरी पडला ना, माणसं मला माहिती होतं हा एक दिवस पडणार आहे. कोणी इलेक्शनला पडला ना, मला माहिती होतं ही सीट जाणार आहे, मग त्याचे पैसे वाचले असते, आधी सांगायचं का नाही? एवढा ज्ञानी आहे तू, तुला भविष्य कळतं का? काहीच माहिती नाही. माणसं मला माहीतच होतं, मला माहीतच होतं, मला माहीतच होतं, आणि सगळं माहिती आहे. माऊली म्हणतात नेनो मला माहिती नाही. क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी. शक्ती जगदंबा, अंबा, अन्नपूर्णा हे की नाही, पार्वती माता, खूप नाव आहेत. ती ऐकत होती, झोप लागली तिला. आणि समुद्रामध्ये मत्स्येंद्रनाथ होते, मास्याच्या रूपात म्हणा, नाही तर मास्याच्या पोटात म्हणा. ज्यांनी जो ग्रंथ वाचला असेल त्यांनी तशा पद्धतीने घ्या, आहे की नाही. मास्याच्या पोटात म्हणा, नाही तर मास्याच्या रूपात म्हणा. मीननाथ, मत्स्येंद्रनाथ ते तत्वज्ञान ऐकत होते. पार्वती मातेला झोप लागली. असं वाटलं की आता जर हुंकार आला नाही, प्रतिसाद आला नाही, रिस्पॉन्स बंद झाला तर ही अमरकथा बंद होईल, आपलं ज्ञान अर्धवट राहील. बोलत राहिले, हे हुंकार देत राहिले. मत्स्येंद्रनाथ समुद्रातून, मीननाथ मास्याच्या रूपातले, हो हां हां हां. संपली कथा. आणि मग पार्वती मातेने डोळे उघडले आणि विचारलं पुढं काय झालं? अगं सगळं सांगितलं म्हणते पुढं काय झाले? कीर्तनात झोपलेला माणूस त्याला जर म्हटलं नाही डोळे झाकले तो म्हणतो मी शांतपणे ऐकत होतो महाराज. डोळे उघडून मी डिस्टर्ब होतो थोडासा. पार्वती मातेने मान्य नाही केलं, पण भगवान शंकराने मात्र ओळखलं की ही झोपली होती. कोणीतरी ऐकलं, कोणी ऐकलं? त्रिशूळ घेऊन पाठीमागे लागले. मत्स्येंद्रनाथ पुढे. ते त्रिशूळ त्यांना इजा नाही झाली, पण ते कानातून आरपार गेलं. मत्स्येंद्रनाथांच्या कानाला छिद्र पडलं. म्हणून नाथ पंथामध्ये एक पंथ आहे, कानफाटे संप्रदाय आहे की. ती मत्स्येंद्रनाथांची त्या त्रिशूळाची आठवण आहे. मत्स्येंद्रनाथाकडे ते ज्ञान आलं. मत्स्येंद्रनाथांनी ते ज्ञान कोणाला दिलं? अभंगाच्या दुसऱ्याच्या. मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला,
गोरक्षाची केला गोरक्ष वळला गहनी प्रती मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला गोरक्ष वळला गहनी प्रते गोरक्ष वळला गहनी प्रते मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला एकदा मोठ्या श्रद्धेने भजन करूयात. ओम नमो आदेश, त्यानंतर विठोबा रखमाई आणि मग उर्वरित अभंगाचं जेवढं आपल्याला पाहता येईल तेवढं आपण पाहूया. का मोठ्या श्रद्धेने वरती हात करून टाळी सगळ्यांनी प्रेमाने श्रद्धेने. हा आदेश बोल बाबा आदेश सगळ्यांनी तोंडाने. बोल बाबा आदेश आदेश बोल बाबा आदेश आदेश बोल बाबा आदेश आदेश बोल बाबा आदेश आदेश बोल बाबा आदेश बोल बाबा आदेश 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 अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन हो आदेश बोल बाबा आदेश 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 निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन हो आदेश बोल बाबा आदेश आदेश बोल बाबा आदेश आदेश बोल बाबा आदेश आदेश बोल बाबा आदेश रखुमाई विठोबा रखमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई निवृत्ती राया
सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. बोला सगळ्यांनी प्रेमाने. निवृत्तीराया निवृत्तीराया हात 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 वर. मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान टाळ वाजवा. मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया निवृत्तीराया मुक्ताबाई ज्ञान सखया. हो, हो. ऐका सगळ्यांनी आपण वारकरी आहोत खरं आपण दंडकारण्यातली माणसं आहोत है की नाही. राक्षसांसोबत आपण राहायचो. मग आपण संस्कारी कसं काय हे जे आपल्यात जे जीन्स आहे ना पटकन आपण हाणतोच तुला है की नाही. हे जे आतलं जे उफाळून येतं त्याचं कारण आपण इथले आहोत. कुठले दंडकारण्यात राक्षसांसोबत राहिलो. मग आपण वारकरी कसं काय झालो. त्याचं कारण असं झालं सीतामाई दंडकारण्यात आल्या आपण संस्कारी झालो आणि निवृत्तीनाथ महाराजांनी इथं समाधी घेतली ना आपण वारकरी झालो. वास्तुशांतीच्या पत्रिकेवर फोटो असू द्या निवृत्तीनाथ महाराजांचा. पत्रिकेवर निवृत्तीनाथ महाराजांचा फोटो नक्की असू द्यायचा. घरी भजन असेल तुमचं बारशाचं असेल गुरुवारचं असेल एकादशीचं असेल हे भजन नक्की घेत जा. निवृत्ती राया सोपान. आपण निवृत्तीनाथांच्या फडावरची माणसं आहोत है की नाही. आपण हे भजन नेहमी करायचं. निवृत्ती राया. कोणी कीर्तनकार बाहेरून आला त्यालाही विनंती करायची की महाराज हे भजन घेत चला. निवृत्ती राया. तेव्हा सगळ्यांनी अगदी श्रद्धेने भजनाचे शब्द आहेत. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. हा निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. राया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती. मत्स्येंद्रनाथांनी ते ज्ञान गोरखनाथांना दिलं. नेहमी ऐकतो माहिती आपल्याला सगळ्या कथा काही सांगण्याची गरज नाही. गोरखनाथांचा अवतार झाला. गोरखनाथांना मत्स्येंद्रनाथांनी सनाथ केलं आपला शिष्य बनवलं. गोरखनाथ आणि मत्स्येंद्रनाथ जेव्हा गुरु शिष्याची जोडी असं म्हटलं की काही जोड्या समोर येतात पहा. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज तशी एक जोडी समोर येते गुरु शिष्याची. मत्स्येंद्रनाथ आणि गोरखनाथ महाराज. अख्खा भारत पिंजून काढला. अख्खं भारतभर लोकांना शहाणं केलं. अज्ञानाचा अंधकार दूर करत करत ज्ञानाचा प्रकाश पाडत या गुरु शिष्याच्या या दोन्ही जोडीने भारत पिंजून काढला महाराज. भारत गोरखनाथांनी आणि मत्स्येंद्रनाथांनी. खूप कथा आहेत प्रसिद्ध आपल्याला माहिती. तरी एक कथा सांगतो आजच्या दिवसाची संलग्न आहे म्हणून. धर्मनाथ बीजेची कथा सांगतो. मत्स्येंद्रनाथ महाराज अपूर्व अशी श्रद्धा होती गोरखनाथ महाराजांची मत्स्येंद्रनाथांवर आपल्या गुरुवर. गुरु साक्षात परब्रह्म. गुरु हाच देव आहे. गुरुपेक्षा मोठा देव नाही अशी श्रद्धा त्यांची होती. आणि अशी श्रद्धा असेल तरच ती गुरुभक्ती फळाला येते. तरच ती गुरुभक्ती काम करत असते. ते एकदा गोरखनाथ भिक्षा मागायला गेले. त्या बाईच्या घरी श्राद्ध होतं पितृपक्ष. ते उडदाचे वडे करतात श्राद्धामध्ये. तर तिने ते वाढले गोरखनाथांना. गोरखनाथांनी आणले आणि गुरुजींना दिले. मत्स्येंद्रनाथांनी ते खाल्ले. त्यांना आवडले. गोरख फार चांगले आहेत रे. जाणतो का? जाण अजून 2 आण.
माणूस काय परमार्थिक झाला म्हणजे त्याने शब्द स्पर्श रूप रस गंध हे सोडायचं असं नाही, त्याने त्याच्यात अडकायचं नाही. उलट भोगी मनुष्य प्रपंचाचा आनंद घेत नाही, त्यागी मनुष्य प्रपंचाचा चांगला आनंद घेतो. कारण भोगी माणसाची इच्छा अशी असते की आज मिळालं तर उद्या मिळावं, आज लोणचं असलं तर उद्या पापड असावा. भोगी माणसाचा प्रॉब्लेम. त्यागी माणसाचा असे महाराज, त्याला आज मिळालं ना तो आत्ता या क्षणात जगतो, त्याला उद्याशी घेणं नाही. म्हणून भोगी माणसाच्या आनंदापेक्षा त्यागी माणसाचा आनंद कोट्यावधी पट आहे. सावता महाराजांचे एक अभंग आहे. महाराज म्हणतात आत्ताच्या क्षणात जगा, समयासी सादर भावे, देव ठेवील तैसे राहावे, देव ठेवील तैसे राहावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. मला असंच लागतं, मला तसंच लागतं. यापेक्षा समयासी सादर भावे. मिळालं, आनंद घेतला. मत्स्येंद्रनाथांनी वडे आवडले. परमार्थिक माणसाने काय असं कायम एरंडेल तेल पिल्यासारखा चेहऱ्या करून बसावा असं काही नाही. खुश राहण्याचा अधिकार त्याला सगळ्यात जास्त आहे. ज्याला शक्य त्याने चांगले कपडे का घालू नये महाराज, हे की नाही? का कपडे? माणसं म्हणतो तुम्ही बो लोकांना एवढ्या भारी कशाला गाड्या पाहिजे. मी म्हटलो म्हणजे जे रात्रंदिवस भ्रष्टाचार करतात, हा, त्याची 50 लाखाची गाडी तू ते साहेब या साहेब या. अरे साहेब या, साहेबांनी तुझ्याच खिशातले काढले. हा, साहेबांनी अख्ख्या योजना खाल्या. साहेबाची फॉर्च्युनर आली का साहेब या साहेब. अरे मग ही महाराज मंडळी बुवा माणसं ही समाजात चांगलं काम करतात ना का वाईट सांगतात? दिंडी चालक, कोणत्या दिंडीवाल्याने गोयल दिंडी नेली का? नेली कोणी? चांगलंच सांगतात ना ते. कोणत्या संस्थेवाल्यांनी पोराला काही चुकी सांगितलं का? चांगलंच सांगतात. मग त्यांची एवढी गाडी, त्यांचा एवढा पैसा, त्यांचे एवढे कपडे का खुपतात? मग चांगलंच सांगतात ना ते. विठाला विठाला आवडले ते वडे मत्स्येंद्रनाथांना. त्यांनी जे घेतले, खाल्ले. म्हटले आणशील का गोरख? गोरखनाथ गेले. ओ माऊली, आमच्या गुरुजींना वडे आवडले. शिल्लक होते, तिने ते दिले. मत्स्येंद्रनाथांनी तीही खाली. गोरख अजून 2 आणतो का रे? आता ती बाई वैतागली. तिने सांगितलं कमाल लय मोठी, 2 दिले, परत 2 दिले, परत मागायला आला. संपले जा. नाही आमच्या गुरुजींना खूप आवडले, द्या. शिल्लक नाही. माऊली तेवढे वडे द्या, मी काही करेन गुरुजींच्या खुशीसाठी. तिने सांगितलं डोळा काढून देतोस का? काढला ना महाराज. घाबरली ती, घाबरली. डोळ्यातून रक्त व्हायला लागलं. तिने ते वडे केले, तळले, दिले. आपल्या दिव्य दृष्टीने, आपल्या दिव्य अशा चमत्काराने, तपोबलाच्या सामर्थ्याने गोरक्षनाथांना परत एकदा ते डोळे मत्स्येंद्रनाथांनी दिले. भ्रमण करत करत ते प्रयाग नावाच्या क्षेत्री आले. गंगा यमुना सरस्वती 3 पवित्र नद्यांचा संगम. एक राजा मरण पावला होता, तिथलं नाव होतं राजाचं त्रिविक्रम, आहे की नाही? नवनाथ ग्रंथामध्ये 32व्या अध्यायामध्ये कथा येते. तुम्ही वाचली असेल, पोथ्या वाचल्या पाहिजे मायबाप, आहे की नाही? घरात चांगले ग्रंथ असू द्या, आहे की नाही? श्रावण महिन्यामध्ये योग्य अशा माणसाला त्याची पूजा करून पोथ्या असू द्यावं, असू द्यावं, आहे की नाही? मोबाईलने काही ठेवलं नाही महाराज, आहे की नाही? पोथ्यात घातल्या पार खलास करून राहिले. पोथ्या नाही ना, पोथ्या नाही, ग्रंथ नाही, काहीच नाही, आहे की नाही? वाचणारी राहिली नाही, काहीच नाही. या जर कथा जुन्या काळात सांगितल्या नाही 10 वर्षापूर्वी, ते लोक खालून सांगायची. लोक खालून सांगायची. या कथा एवढ्या पाठ होत्या, माहिती होत्या लोकांना. आपण जर म्हटलं 31वा, लोक नाही 32वा. आणि आपण जर म्हटलं ना आता 108वा अध्याय, लोक हा आहे, बरोबर 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 तुमचं बरोबर चालतं महाराज, तुम्ही परफेक्ट आहे महाराज, अजिबात तुमचं चुकलं नाही. वाचनच नाही ना महाराज कोणाचं, हे की नाही? घरात चांगली पुस्तकं असू द्या, ज्ञानेश्वरी असू द्या, गाथा असू द्या. किती भाग्यवान आहे आपण. ज्ञानेश्वरी उघडली की माऊलींशी बोलतो आपण, माऊलींशी. काय भाग्य पाहिजे या पलीकडे. आणि गाथा उघडला की तुकाराम महाराजांशी बोलतो आपण. काय पाहिजे या पलीकडे. विठाला 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 विठाला. फार सुंदर कथा आहे की नाही? ज्यांनी वाचलं असेल त्यांना माहिती आहे की त्रिविक्रम नावाचा राजा मरण पावला होता आणि ही गुरु शिष्याची जोडी आली. सगळी लोक आकांत करत होती, रडत होती. कोणीतरी
गोरखनाथांना सांगितलं की ते राजा मरण पावला. गोरखनाथ जाऊन चौकशी करायला लागले. का रडता एवढी लोक? जगाचा नियम आहे, मृत्यू लोकाचा नियम आहे, मरतातच माणसं. म्हटले नाही, राजा प्रजेचं पालन पुत्रासारखा करत होता. मुलगा समजून प्रजेवर राजा स्नेह धरत होता. राजा मरण पावला. आणि दुःखाला अजून एक कारण आहे, राजाला पुत्र नाही, राज्याला वारस नाही. गोरखनाथ आले, गुरूंसमोर हट्ट धरला की गुरुजी हे शक्य आहे तुम्हाला, तुम्ही राजाला जिवंत करू शकता. मत्स्येंद्रनाथांनी डोळे झाकले, त्याचं कपाळ पाहिलं, त्याचं नशीब पाहिलं, त्याचं प्रारब्ध पाहिलं. आणि मत्स्येंद्रनाथांच्या लक्षात आलं की त्रिविक्रम नावाच्या राजाचं पूर्ण आयुष्य संपलंय. त्याला आता आयुष्य देऊ शकत नाही आपण. प्रारब्धाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही, कुणीच जाऊ शकत नाही. देवाच्या सृष्टीत बदल आपण घडवू नये. पण मत्स्येंद्रनाथांनी गोरखनाथांचा हट्ट पाहून सांगितलं की मी असं करतो की मी हा देह सोडतो आणि त्याच्या शरीरात प्रवेश करतो. तुला माझा देह जतन करावा लागेल. मान्य केलं गोरखनाथ महाराजांनी, गोरक्षनाथ महाराजांनी. मत्स्येंद्रनाथ महाराजांनी हा देह सोडला. त्या त्रिविक्रम नावाच्या राजाच्या देहामध्ये प्रवेश केला. रेवती नावाच्या राणीपासून त्यांना धर्मनाथ नावाचा मुलगा झाला. त्या धर्मनाथाला गोरखनाथ महाराजांनी आजच्या दिवशी अनुग्रह केला, दिला, बोध केला. नाथ संप्रदायाला नवीन नाथ मिळाला. तो आजचा दिवस आहे, धर्मबीजेचा दिवस आहे, धर्मनाथाला अनुग्रह दिल्याचा दिवस आहे. विठ्ठल 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 मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष ओळला गहिनीप्रती. गहिनीनाथ महाराजांना सगळं ज्ञान दिलं. गहिनीनाथ महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांना दिलं. निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण. कुळ हे पावन कृष्ण. गहिनीनाथ महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांकडे ते दिलं. वेळ माझी संपली आणि मला फक्त एक मुद्दा सांगायचा आणि कीर्तनाचा समारोप करायचा. इतका सुंदर अभंग आहे, रोज म्हणतो आपण हरिपाठात, रोज म्हणतो है की नाही. आदिनाथ हो गुरु, कोणाचे पाठ नाही, सगळ्यांचे पाठ. पण इतका सुंदर आहे. गुरु शिष्याच्या जोड्या आहेत. काय आहेत? गुरु शिष्याच्या जोड्या आहेत. आदिनाथ मीननाथ म्हणजे मत्स्येंद्रनाथ, मत्स्येंद्रनाथ गोरखनाथ, गोरखनाथ गहिनीनाथ, गहिनीनाथ महाराज निवृत्तीनाथ महाराज, निवृत्तीनाथ महाराज ज्ञाननाथ महाराज माऊली. गुरु शिष्याच्या जोड्या आहेत. प्रक्रिया पण एकच आहे. काय प्रक्रिया आहे? गुरुने शिष्याला शहाणं केलंय, ज्ञानी केलंय. प्रक्रिया पण तीच आहे. गुरु शिष्याच्या जोड्या आहेत. पण अभंग इतका गोड आहे महाराज. माऊली पहा, ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत. एक शब्द परत नाही आला. ऐका, आदिनाथ गुरु, गुरु शब्द आलाय ना. गुरु शिष्याची जोडी आहे. प्रक्रिया हीच आहे की गुरुने शिष्याला ज्ञानी केलंय. पण गुरु शब्द आता परत येणार नाही अभंगामध्ये. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य शब्द आला. आता शिष्य शब्द येणार नाही परत अभंगात. आधी नाही येणार, नंतर येणार नाही. मच्छिंद्राने बोध, बोध दिला, बोध केला. गुरु शब्द आला, नंतर शिष्य शब्द आला, आता बोध शब्द आला. प्रक्रिया तीच आहे, शब्द निराळा आहे. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. आता बोध शब्द येणार नाही. गोरक्ष ओळला, ओळला. प्रक्रिया तीच पण शब्द नवीन. ओळला म्हणजे प्रसन्न झाला. ओळला म्हणजे प्रसन्न झाला. आता ओळला शब्द येणार नाही बरं. आधी नाही येणार, नंतर येणार नाही. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रसादे, प्रसाद शब्द आलाय. प्रसाद, प्रसाद केला, प्रसाद दिला. आता प्रसाद शब्द येणार नाही परत. आधी नाही आला, नंतरही येणार नाही. ज्ञानदेवा सार चोजविले. चोजवणे म्हणजे लाडाने भरवणे. लहान लेकराला लाडाने भरवणे त्याला म्हणतात चोजवणे. चोजविले, चोजविले शब्द परत नाही. शिष्य शब्द परत नाही. गुरु शब्द परत नाही. बोध शब्द परत नाही. ज्ञान शब्द एक शब्द परत नाही. महाराज केवढे मोठे आहेत माऊली, है की केवढे मोठे. माऊलींपुढे जगातल्या सगळ्या भाषा हात जोडून उभ्या आहेत. 56 भाषेचा मोठ्याची लेकर आहेत आपण. काही गरज नाही आपल्याला बरं का, काहीच गरज नाही. महाराष्ट्रीयन माणसाला संत सोडून कशाची गरज नाही महाराज, कशाचीच गरज नाही. महाराष्ट्रीयन माणूस श्रीमंत आहे. तुम्ही कल्पना करा ना, काय शब्द श्रीमंती आहे. किती शब्द हजर आहेत माऊलींपुढे. आपल्याला एकच शब्द असतो तर तपास नाही कशाला. काय माणसं म्हणतात तिथून ते घेऊन ये, कुठून काय घेऊन ये, कशाचा काही तपास लागत नाही. कुठून काय घेऊन ये. आमच्या गावामध्ये फार खूप वर्षांपूर्वी सप्ताह फाल्गुन शुद्ध पंचमीचा, मी नवीन आलो होतो आळंदीहून. मी
आभार मानायचो सप्ताहामध्ये, की महाराज आले, महाराजांचे धन्यवाद, आभार, ऋण, पंक्तीवाले, असं तसं सांगायचं सगळं. पुढे येऊन बसत झाला, बडबड करू नका वगैरे सांगावं लागतं ना. देणगीदार देणग्या राहिले जमा करा. सप्ताहामध्ये आभार मानायचं काम माझ्याकडे राहायचं. तरुण मंडळीचं आणि थोड्या जुन्या लोकांचं एकदम वाजलं असं. आणि त्या जुन्या लोकांनी भाग काढून घेतला. कसं काय करतात हे तरुण? पोरं माझ्याकडे आली. म्हटलं सप्ताह कुठं बंद पडू द्यायचा असता का? काय का भाषेनं भांडणं, मी तारखा भरल्या, सप्ताह सुरू झाला. सगळी पोरं एकदम तरुण पोरं, कोणीच त्यांच्यात जुनी ज्येष्ठ माणसं नाही, ती रागावलेली पोरं म्हटली महाराज तुम्ही आभार मानायचे, हे अजिबात कोणाकडे काहीच नाही द्यायचं. तर म्हटलं ठीक आहे, सप्ताह नाही बंद पडला पाहिजे. मी थोडा समिट केला, कीर्तन चालू झाले. संजय महाराज 5 पौरांचं कीर्तन होतं, संजय बाबांचं. त्यांची गाडी संभाजीनगरला खराब झाली, छत्रपती संभाजीनगरला. मला फोन केला, म्हटले तू कीर्तन कर, वेळेत आलो तर मी राहीन उभा, नाही तर मग ऐकेन तुझं कीर्तन. आता कीर्तन रिकाम्या जागा भरा, मी ऐनवेळी कीर्तनाला उभा. पोरांपुढे दुसरा प्रश्न तयार झाला, आता यांचे आभार कुणी मानायचे? तर पोरांना म्हटलं ते जुने आभार मानणार, हां त्यांना तर अजिबात नाही, हा बंद पडलं चालेल त्यांना. म्हटलं आता सप्त्यात भांडणं काढायचं, अजिबात नाही त्यांना तर अजिबात नाही. म्हटलं मग काय करायचं? आता तुम्हीच कीर्तनाला उभे, तुमचे आभार. एक पोरग चालू असताना माझ्या कानात आलं, मला म्हणे महाराज असं करा, कीर्तनाच्या शेवटी तुम्हीच तुमचे आभार माना. म्हटलं मूर्ख आहे का काय? काय मानलंच पाहिजे का काय? माझेच आभार त्यांचं नाही मानणार, नाही जमणार. म्हटलं अजिबात जमणार. मला म्हणे लिहून द्या महाराज, मी पाठ करतो. त्याला मी लिहून दिलं, भगीरथ महाराज आपल्या गावातले, महाराजांचे आभार धन्यवाद, बाकी माझी मी सांगतो म्हटलं. ते खाली बसला, त्याला वाटलं पाठ करायचं, ते पाठ झालं सगळं त्याच्यानं. त्याला वाटलं पाठ झालं म्हणून चिठ्ठी फाडून फेकून दिली त्याने. ठिकऱ्या केल्या त्या चिठ्ठी. 11 वाजले. मग मी त्याला म्हटलं ये. माईकवर बोलणं फार सोपं काम आहे महाराज, फक्त त्यासाठी अट एक आहे, त्याची प्रॅक्टिस फार पाहिजे, रोज पाहिजे त्याच्यासमोर, रोज माणूस. फार सोपं काय ते, फार अवघड काम नाही, ते सोपं काम आहे, पण त्याची प्रॅक्टिस पाहिजे, धाडच लागतं त्याला. तर ते पहिल्यांदाच त्याची माईकची जन्माची गाठ नाही कधीच, त्याने ती चिठ्ठी फाडून फेकून दिली. 11 वाजले. मी आवाज दिला त्याला, उठ. ते माईकवर आला, अख्खा गाव जमलेला पाहिला. मग एकदम विसरला. हे बघा एक जण ओरला, तुझ्याकडेच बघतोय, पुढचं बोल. 11 वाजले. हे बघा आपल्या गावातले हे कोण, त्याचा पत्ताच नाही आहे. त्यांनी हे केलं, काय केलं त्याचाही तपास नाही. बोल माझ्याकडे पाहायला लागलं. मी कसं काय म्हणणार माझे आभार मान? लोक पाहत आहेत, अख्खा गाव जमलेला. हे बघा आपल्या गावातले हे, त्यांनी हे केलं. महाराजांनी मी भावपूर्ण श्रद्धांजली वाद. खरंच घडलं बरं दादा, खरंच तुम्हाला सांगतो. मी म्हटलो आपल्या वेळेस कशी वाहिली जाईल काय माहिती नाही, भावपूर्ण वाहिली जाईल का कोरडी वाहिली जाईल का कशीच, हा. पण आपल्या हयातीत आपल्याला मस्त भावपूर्ण वाहून झाली, डोळ्यात देखत आहे की नाही. जितेजी एकच शब्द, ऋण कधी मानावे, आभार कधी मानावे, धन्यवाद कधी मानावे, काही ठरलेल्या बाबी आहेत त्याच्यामध्ये. एकच भाषा, पण आपल्याला एक शब्द आठवत नाही. ज्ञानेश्वर महाराज किती शब्दांचे मालक आहेत, की एकच प्रक्रिया आहे, गुरु शिष्याची जोडी, आणि प्रक्रिया ज्ञान देण्याची, पण एक शब्द परत नाही. इतक्या श्रीमंताची आपण लेकर आहे बरं, इतक्या मोठ्याची आपण माऊलींच्या पोटी अवताराला आलो, ध्यानात ठेव. जन्माला आलो ध्यानात ठेव. म्हणून मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष उळला गहिनी प्रती. झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित करतो. आपण सर्व पूर्वी बांधव, माता भगिनी, ज्यांच्या छत्राखाली आपण एकत्र आलेले आहात, आदरणीय श्री साहेबराव दादा कान महाले या परिसरातील थोर असे नाथपंथाचे ते उपासक आहेत. त्यांच्या छत्राखाली आपण सर्व या ठिकाणी धर्मबीजेचा उत्सव करण्यासाठी याही वर्षी जमलात. यंदाचं हे आपलं 12वं वर्ष आहे. तपपूर्तीचा हा सोहळा एका दिवसाचा पण आपण सगळ्यांनी दिमाखदार साजरा केला. त्यानिमित्ताने ही कीर्तन सेवा आदरणीय दादांनी माझ्याकडे दिली. या निमित्ताने आमचे सुरेश दादांनी मला संपर्क केला. या निमित्ताने आदरणीय हरिभक्तिपरायण नाथभक्त श्री विकासजी महाराज काकडे हे लांबून माझ्या आग्रहासाठी आजच्या कीर्तनासाठी उपस्थित झाले. सगळी भजनी मंडळी, सगळी पंचक्रोशी, चितेगाव असेल, चेगडी असेल, सिद्धपिंपरी असेल, ओढा असेल, लाखलगाव असेल,
सगळ्या पंचकृषीतल्या भाविकांचा मिळून हा उत्सव गोड असा या ठिकाणी त्याला स्वरूप आलं. आपल्या सर्वांना मी जय हरी करतो, नमस्कार करतो. आमची साई लीलाचे चॅनलचे सर्व या निमित्ताने दादा हजर आहेत, विकास महाराज हजर आहेत. सगळ्यांना जय हरी करतो, नमस्कार करतो. सेवा देवाच्या चरणी समर्पित करतो आणि सेवा देवाच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो मी आणि विकास महाराज चाल म्हणतो आहे. या विकास महाराज. गहनी प्रसादे निवृत्ती दातार, गहनी प्रसादे निवृत्ती दातार, गहनी प्रसादे निवृत्ती दातार, गहनी प्रसादे निवृत्ती दातार, गयनी प्रसादे निवृत्ती दातार, गयनी प्रसादे निवृत्ती दातार, गयनी प्रसादे निवृत्ती दातार, गयनी प्रसादे निवृत्ती दातार. हे ज्ञान देवा सार चोजविले, ज्ञानदेवा सार चोजविले, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, 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 मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गोरक्ष ओळला, गयनी प्रती, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गोरक्ष वळला गहिनी प्रदे. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी गोरक्षासी गाने बोध गोरक्षासी केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोली लिहिले पुरी, करा क्षमा अपराध महाराज तुमचे सुद्ध, नाही उच्चारला अधिकार मी आपला. करा क्षमा अपराध महाराज तुमचे सुद्ध, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा घेतो तुमचा. हे मी पुस्तक लिहिलंय. या पुस्तकाचं नाव आहे पै प्रेमळाची वार्ता. याच्यामध्ये 15 वेगवेगळ्या संतांचे अभंग आहेत आणि त्या ज्या संताचा तो अभंग असेल त्या संताचं चरित्र आणि अभंगाचं निरूपण असा हा 15 अभंगाचा ग्रंथ 130 पानाचा ग्रंथ आहे. हा मी 4 महिने लिहित होतो. आषाढीहून आल्यापासून कार्तिकीपर्यंत चातुर्मासामध्ये मी कार्यक्रम केले नाही. हा ग्रंथ लिहून काढला मी यासाठी की काहीतरी चांगलं वाचायला असावं आपल्याला, आपल्या पुढच्या पिढीला, मागच्या पिढीला काहीतरी चांगला ग्रंथ झाला आहे. अगदी सोप्या भाषेमध्ये. आपण थोडी मनाला असं वाटायचं माझ्या की आपण म्हणतो सेवेसाठी घेतलेला अभंग, पण आपण काही सेवा घेत नाही, आपण पाकिटं घेतो. सेवा होत नाही ती. जरी मला सेवा म्हटलो तरी सेवा होत नाही. बरं ते घ्यावं लागतं, त्याशिवाय चालणार नाही. गाडी आहे, आश्रम आहे, संस्था आहे, त्याशिवाय चालणार नाही.
म्हणून हे काम असं करावं की आपण ती केवळ आणि केवळ सेवा करू. म्हणून 4 महिने देऊन हा ग्रंथ लिहिला. अरिहंत प्रेस आहेत आळंदीमध्ये, त्यांनी छापला. मी त्यांना धोका शेठ आहेत, मारवाडी जैन आहेत, त्यांना मी विचारलं शेठ किती खर्च आला. त्यांनी सांगितलं महाराज याला आपल्याला 150 रुपये खर्च आला आहे. म्हणून आम्ही तो 150लाच देतो. याच्या पाठीमागची भावना अशी, संप्रदायाची सेवा व्हावी, लोकांना वाचायला चांगलं काहीतरी मिळावं. आपण म्हणतो सावता महाराज, पण कोण सावता महाराज, काय केलं त्यांनी? त्यांचं एक अभंग आमची माळी याची जात, आणि त्या अभंगाखाली मी त्यांचं चरित्र आणि अभंगाचं निरूपण लिहिलं. आपण म्हणतो चोखा महाराज, पण कोण, कुठले, काय केलं त्यांनी? त्यांचं चरित्र लिहिलं आहे. मुक्ताबाई महाराजांचं चरित्र आहे, एकनाथ महाराजांचं चरित्र आहे. असे 15 संतांचे अभंग, 15 संतांचं चरित्र आणि त्याच्याखाली निरूपण असा हा ग्रंथ आहे. 150 रुपयाला तो छापून आला. 150 रुपयाला आपण तो विकतो. 200 किंमत आहे त्याच्यावर, पण ती दुकानदारासाठी छापली आहे. दुकानदार तशी घेत नाहीत, ते त्यांच्यासाठी 50 रुपये त्यांचं मार्जिन ठेवलं आहे. आपण मात्र ते 150ला विकतो. कोणी सुट्टे नसतील, कोणाकडे काय अडचणी असेल तर इथं QR कोड आहे, स्कॅन करा. काय फोनपे, जीपे, पेटीएम, भारत पे काय जे असेल ते सगळ्यांनी न्यात. चांगला ग्रंथ आहे, तुमच्या पुढच्या पिढीसाठी, मुलांसाठी, नातवंडांसाठी वाचण्यासाठी एक ग्रंथ आहे. आणखी एक सूचना अशी की येतात 30 मे ते 6 मे पंढरपूरला मंदिराच्या समोर देहूकर वाडा आहे. त्या देहूकर वाड्यामध्ये भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम उत्सव अधिक मासाच्या निमित्ताने आयोजित आम्ही केला आहे. ज्यांना यायचे पारायणासाठी त्यांनी या. भागवत कथा आहे, सकाळी संध्याकाळी कीर्तनाचं आयोजन आहे, मध्ये पारायण आहे. पंढरपुरात 8 दिवस राहणं होईल. 1000 लोकांच्या राहण्याची व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांनी या. कोणाला काही अन्नदान करायचं असेल, नाश्ताची पंगत करायची असेल, काही सेवा करायच्या असतील, सगळ्यांनी या. माझ्याकडे नावं द्या. आज धर्मनाथ बीजच्या निमित्त सालाबादाप्रमाणे याही वर्षी धर्मनाथ बीज उत्सव या कानमाले वस्तीवर कानिपनाथाच्या प्रांगणामध्ये संपन्न होत आहे. गेल्या 9 दिवसापासून या ठिकाणी पारायण, नवनाथ पारायण या ग्रंथाचं वाचन चालू होतं. त्याचप्रमाणे गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी 4 पौरोहितांच्या मंत्रघोषाने यज्ञयाग या ठिकाणी संपन्न झाला. या यज्ञयागाने हा परिसर पवित्र झाला आहे. त्यानिमित्तानं मी प्रथम या कानमाले परिवाराचा आभार मानेल की त्यांनी जो यज्ञयाग केला, या यज्ञयागामुळं आपल्या या 3-4 गावांचा परिसर पवित्र झाला आहे. त्याचप्रमाणे आज या उत्सवाची सांगता संपन्न होत आहे. खरं म्हणजे या उत्सवानिमित्त कानमाले महाराजांची इच्छा होती की कथेचं आयोजन करावं. की नवनाथांची जी कथा आहे, बहुतेक लोकांना ग्रंथ समजतोच असं नाही, परंतु जर एखाद्या कथाकाराच्या मुखातून कथा जर ऐकली तर सर्वांना नवनाथांची कथा ही समजेल. या उद्देशानं खरं म्हणजे त्यांची इच्छा होती. आम्ही महाराजांना संपर्कही केला होता, परंतु पुन्हा एकदा त्यांना एक प्रश्न पडला की आपण कथा आयोजन करू, पण लोक येतील का? त्यामुळे पुढच्या वर्षी या कथेचं आयोजन करण्याची इच्छा आहे. मी या निमित्तानं आपल्या सर्वांना आव्हान करेल की खरोखर कथा जर आयोजन करायची असेल तर काय, एकटा माणूस सगळं करत असतो. मग तर शेवटच्या दिवशी भंडारा असतो, आपण दरवर्षी बघतोच. कीर्तनाचं आयोजन आहे, यागालाही भरपूर खर्च आलेला असतो, आणि त्यातही कथा जर करायची असली तर तो खर्च त्यांना परवडणारा नाही आहे. त्याच्यामुळं जर आपल्या परिसरातल्या भाविकांची इच्छा असेल की पुढच्या वर्षी कथा करावी, तर सर्वांनी एकत्र येऊन या कथेचं आयोजन करून सर्वांनी आर्थिक सहभाग जर घेतला तर निश्चितच आपण पुढच्या वर्षी चांगली कथा आयोजन करू शकू. मी या निमित्ताने त्यांची इच्छा ती नाही आहे, परंतु आपल्याला असं वाटतं की आपल्या परिसराचाही कुठंतरी सहभाग पाहिजे, आणि कथा जर करायची असेल तर त्यांना एवढा मोठा खर्च पेलवणार नाही. ते करता हेच फार मोठं आहे. तरी कथेसाठी जर सर्वांची इच्छा असेल तर आपण योगदान देऊ आणि पुढच्या वर्षी कथेचं आयोजन करू. महाराजांशी तशी चर्चा पण झालेली आहे, आणि या आजच्या सेवेची जी सेवा महाराजांनी केली, हरिभक्तपरायण भगीरथ महाराज काळे सिन्नरकर यांनी ज्याची सेवा केली, मी कानमाले परिवारांच्या वतीनं त्यांचं प्रथम आभार मानतो, धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत आलेले काकड महाराज हेही आज उपस्थित झाले, त्यांचेही मी आभार मानतो. परिसरातील भजनी मंडळ, लाखलगावचे बाळासाहेब आयर त्यांचे सर्व भजनी मंडळ, त्याचप्रमाणे
चितेगावचे आमचे शेलार बाबा, त्यांचे सर्व भजनी मंडळ, पिंपरीचे मधुभाऊ, विजूभाऊ, त्यांचे सर्व सहकारी आणि इतरही परिसरातून आलेले सर्व श्रोते, सर्व भजनी, त्याचप्रमाणे आपणही गेल्या 2 तासापासून अतिशय शांत चित्ताने श्रवण केलं. आपणही सर्वांचे मी आभार मानतो.